सर, आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आले, ते कशाचं निवेदन होता? जंतर मंतर नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जो अमानुष लाठी हल्ला झाला, जे त्यांचा छळ झाला, सोनम वांगचुक ह्या वैज्ञानिकाला ज्या पद्धतीने वागणूक दिली, मागणी काय होती, उपोषण कशासाठी होतं, या इथल्या जमलेल्या लोकांवर जो अन्याय झाला तो थांबवा आणि जेवढ्या काही पेपर फुटीच्या प्रकरणं झालेले आहेत, या सरकारच्या काळामध्ये 152 वेळा पेपर फुटलेला आहे आणि हे असं झालं नाही पाहिजे. कारण यामुळं जे विद्यार्थी अभ्यास करतात, ज्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं, त्या विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान होतं आणि हे नुकसान पुन्हा पुन्हा होऊ नाही यासाठी जो परीक्षेचा प्रमुख आहे, जो या देशाचा शिक्षण मंत्री आहे, त्या शिक्षण मंत्र्याने लाजेपोटी राजीनामा द्यावा, त्याचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी या निर्मळ प्रांजळ हेतूने तिथं बसलेले जे काही निहत्ते लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे विद्वान आहेत, त्या विद्वानावर आणि तिथं असलेल्या पोलिसांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून या मुलींना, महिलांना जो अमानुष छळ करून लाठी हल्ला केला, त्यांना मारलं, एक महिला शहीद झाली. या लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीचा खून हे सरकार करतं, ह्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचं संविधान वाचवण्यासाठी, आमची लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आज आम्ही सगळे इथं वकील संघाचे लोक, जे वकील संघाचे आहेत ते संघ आहेत, राऊतसाहेब म्हणतात, जे संघाचे आहेत ते घरी आहेत, आम्ही सगळे इथं जमलो आहोत संघाचे. हा झाला